मुद्दाम केलं. वासुदेव ए, तू मुद्दाम केलंस ना हे? हा? अडाणी कुठली मिरचीची धुरी देतं का कोण? एवढी अक्कल नाहीये का तुला? हा? मुद्दाम केलंस तू हे सगळं आणि मी हे सगळं त्या आईला सांगणार आहे. थांब जरा. एक बोलो एक 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 सासूबाई, मोठ्याने, एक सासूबाई. अजून मोठ्याने. पिंगा, तुम्हाला काय वाटतंय? हे असलं करून तुम्ही मला खूप त्रास देऊ शकताय. दिशा मॅडम, हे बघून तुम्हाला काही आठवलं का? तुम्ही मला सुद्धा असा जीवे मारायचा प्रयत्न केला होता. मला असं जिवंत बघून तुम्हाला त्रास होतोय ना? पण मला सगळं माहिती आहे. त्या दिवशी गॅस उघडा करायला तुम्ही सुंदर दादांना सांगितलं होतं, माहिती आहे मला. काय बोलतेस मला काही कळत नाहीये. माझा याच्याशी काही संबंध नाहीये. मी सांगते. सुंदर दादा, सुंदर दादा, ईशा, आठवलं का काय की अजूनही तुला वाटते की तुझा काही संबंध नाहीये? काहीच केलेलं नाहीये. मला नाही माहित हा कोण आहे माणूस ते. सुंदर दादा, तुम्ही जा. प्रीतम सर, मला असं वाटतं की आपण देवी आईंना सांगायला पाहिजे. देवी आई, देवी आई. नाही नका यो एक सासूबाई. काय चाललंय इकडे? तुम्ही सगळेजण इकडे का गोळा झालात आणि अंधार काय आहे खोलीत? दिशा, तू का ओरडाआरडा करत होतीस? अगं आई, ही दिशाच आरडाओरडा करत होती म्हणून आम्ही सगळे आलो. हो आई, एवढा आरडाओरडा करत होती ना, म्हटलं काय झालं? मला तर वाटलं की चोर आलाय की काय घरात, म्हणून आम्ही आलो घाबरून बघायला. दिशा मॅडम, काय झालं? तुम्ही एवढ्या का घाबरलात? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? सांगा ना, काय झालंय? एक सासू मॉम ते खूप आहे ना, खूप दूर झाला होता रूम मध्ये. कोणीतरी मला खूप सफोकेट होत होतं. मला असं वाटत होतं की मी आता मरणार आहे, म्हणून मी घाबरले. मग घर कशाला डोक्यावर घ्यायचं? अख्खं खिडकी उघडायची, दार उघडायचं, बाहेर जायचं, थोडंसं पाणी प्यायचं, फिरून यायचं आणि झोपून जायचं. एवढं काय त्यात? एक सासू मॉम हे दार उघडत होते पण उघडलंच नव्हतं. मग आता बरं वाटतंय ना? चला झोपा आता, आणि तुम्ही पण सगळेजण जरा आपापल्या खोलीत जाऊन झोपा. चला, खूप उशीर झालाय. दिशा मॅडम, त्या गॅस प्रकरणात तुमचा हात होता हे मी देवी आईंना आत्ता सांगू शकले असते. देवी आईंनी काय केलं असतं? फार फार तर एखादी शिक्षा सुनावली असती तुम्हाला. त्यामुळेच मी ठरवलंय, इथून पुढं तुमच्या सोबत तुमच्यासारखंच वागायचं. घड्याळ तर मी तुम्हाला ऑलरेडी दिलंय. पण हा, मी तुम्हाला जे सांगितलंय ते विसरू नका. हा, तुमची वेळ मोजायला सुरुवात करा. एका चुप. तुला काय वाटतंय? हे हे असले फालतू गेम्स खेळून तुम्ही मला घाबरवताय? हा, हे सगळं ना, हे जुनं झालंय, खूप जुनं. मला आता तू काही त्रास दिलास ना, तू इथून पुढे तू आता बघत राहा मी तुझं काय करते ते. तुम्हाला काय करायचं ते करा. आता मी सुद्धा तुम्हाला दाखवून देईन की मी काय करू शकते. आणि देवी आईंना कळ लावायचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण तुमच्या विरोधात माझ्याकडे खूप पुरावे आहेत. ते पुरावे मी देवी आईंना देईन, आणि मग देवी आई तुमच्यासोबत काय करतील हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे.
आपण जाऊया आता. गुड नाईट. पिंटू मला धमकी देऊन जाते ही. तेवढा त्रास झालाय ना, आता बघच तुझं काय करते पारू. हॅलो. हा पॅरो मॅडम नमस्कार. हो त्या तुम्ही भाज्या सांगितल्या होत्यात ना, त्या लिस्ट प्रमाणे पाठवले, त्या जरा एकदा बघून घ्या. हे बघा दादा, तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुमच्याकडनं भाजीपाला घेतोय, पण मी आत्ता सांगून ठेवते तुम्हाला, आमच्याकडं ज्या भाज्या पाठवाल त्या एकदम ताज्या फ्रेश पाहिजेत. भाज्या इकडे आल्यानंतर आम्ही तपासून बघू. जर का भाज्या चांगल्या नसतील तर तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा. त्यापुढे आम्ही एखाद्या शेतकऱ्यांकडनं भाजीपाला विकत घेऊ, जास्तीचे पैसे देऊ त्यांना. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मला कामामध्ये हलगर्जीपणा चालणार नाही. फसवा फसवी तर अजिबात नको आहे. हो नाही नाही मॅडम, मी फसवायचा धंदा करतच नाही. हो आमचा खानदानी व्यवसाय आहे, त्यामुळे आमच्याकडून अशी चूक होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम, मी तुम्हाला सगळा फ्रेश भाजीपाला दिलाय. ठीक आहे, पुन्हा काही लागलं तर मी नक्की कळवेन. थँक्यू. पहिल्या पारू अगदी सेम तुझ्यासारखी आहे ना. म्हणजे बिझनेस करताना तुझी अधिकारवाणी आपुलकी सांभाळलीस, सेम तोच गुण दिसतोय मला पारूमध्ये. काय दामिनी, तुला पण पारूमध्ये अहिल्या दिसली ना? हो अगदीच से. दामिनी, तुला मिळालेली शिक्षा कमी आहे वाटतं. पुन्हा आत्ता तू स्वतःच तुझ्या शिक्षेत 2 दिवस वाढवून घेतलेस. आता आजपासून पुढचे 20 दिवस तू काही बोलायचं नाहीयेस, कळलं? अहिल्या, तू कितीही नाकारलंस तरी खरंच काही म्हण, पारूमध्ये तुझी झलक दिसली आज. अहिल्या,